मध्ये 12 मागण्या आहेत। 12च्या 12 मागण्या प्रमुख मागण्या असून कोल्हारे ग्रामपंचायत मधील नेरळ संकुल विकास प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत। नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग व पेशवाई रस्ता या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बिल्डर लोकांनी 10 ते 15 मीटर अंतरावरती बांधकाम परवानगी मिळवली व तशा प्रकारे बिल्डिंग बांधले आहेत। आणि रायगड जिल्हा परिषदेने या परवानगी आता रद्द करण्याचे पत्र दिलेले आहे। त्यामुळे इथे जे मध्यमवर्गीय कुटुंब घरं घेत आहेत त्यांचे मोठे नुकसान होत आहे। तसेच जे साई मंदिर नाक्यावरती जी अतिक्रमण झालेत, अनधिकृत बांधकाम झालेत, तर इथे वृद्ध लोकांना, महिलांना व शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये जा करावी लागते, चालायला नीट रस्ता नसतो। त्यामुळे ही संपूर्ण अनधिकृत बांधकाम काढावी अशी माझी प्रमुख मागणी आहे, पहिली मागणी। आणि दुसरी मागणी माझी अशी आहे की नेरळ व्यापारी संकुल हे 5 वर्ष झाले उद्घाटन होऊन, परंतु अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही। नेरळ व्यापारी संकुल बांधण्यामागचा उद्देश असा होता तर की जे टपरीधारक होते त्यांची अनधिकृत बांधकाम काढण्यात आली होती, त्यावेळेस ते तत्कालीन जिल्हाध्यक्ष सूर्यदास टोकरे यांनी त्यांना एक आश्वासन दिलं की तुमच्यासाठी व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे। ते व्यापारी संकुल बांधण्यात आलं, परंतु अद्यापपर्यंत ते वाटप करण्यात आलं नाही। आणि आता मला तर माहिती मिळाली की त्याचं टेंडर आता झालंय, परंतु टेंडर ओपन केलं जात नाही कारण आचारसंहिता असल्यामुळे नेरळला कोणत्याही प्रकारची आचारसंहिता वगैरे नाही। तर हे व्यापारी संकुल का खुलं केलं जात नाही? जिल्हा परिषदला कोणीही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हे व्यापारी संकुल खुलं न करण्यासाठी कोणता आका इथे सांगत आहे का बाबा हे व्यापारी संकुल खुले करू नका? कारण की आकाच्या लोकांना इथं सत्तेत येऊन आपल्या नातेवाईकांना गाले घ्यायचा काही विचार तर नाही ना, असा माझा आरोप आहे। प्रशासनाने लवकरात लवकर ते गाले वाटप करावे आणि ते गाले वाटप करताना नेरळ, ममदापूर, कोल्हारे या स्थानिक लोकांनाच प्राधान्य द्यावं आणि जे टपरीधारक ज्यांच्या टपऱ्या तोडण्यात आल्या त्यांना ते प्राधान्य देण्यात यावं। अन्यथा तिथे मोठे आंदोलन आम्ही परत उभे करू, कारण की जो कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेणार तो कोणतरी बाहेरची लोक तिथे आणून बसवणार, तर हे आम्ही चालून देणार नाही। कारण की इथला जो निधी आहे तो कोल्हारे, नेरळ, ममदापूर या तिन्ही ग्रामपंचायतच्या लोकांचा निधी आहे। त्यामुळे तिथे स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे आणि लवकरात लवकर गाले वाटप झाले पाहिजे अशी माझी दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी माझी अशी आहे की कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये येथे बाजूलाच एक बिल्डिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये शाळा सुरू आहे। त्या शाळेची चौकशी बाबत मी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी वारंवार फोनवरती बोललो, तर त्यांनी चौकशी केली केंद्र प्रमुखांनी, परंतु त्या शाळेवरती कोणतीच कारवाई का करत नाही? ती शाळा जी बिल्डिंग बांधलेली आहे ती महेश विले यांच्या नावाने, ती मला आता यादी आलेली आहे, महेश विले यांच्या नावाने, अमन मिसाल यांच्या नावाने ती बिल्डिंग आहे। तर या बिल्डिंग मधल्या शाळेवरती कारवाई का होत नाही किंवा ती चौकशी का करत नाही? बिल्डिंग वरती पण कारवाई होत नाही, मग याच्या मागचा आका कोण हे पत्रकारांनी तपासावे व शाळेवरती लवकरात लवकर चौकशी करून त्या शाळेवरती कारवाई करावी व अनधिकृत बिल्डिंग काढून टाकावी। तसेच चौथी मागणी माझी आहे, डिस्को रिसॉर्ट इथं मोठे रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टची आम्ही जेव्हा सदस्य झालो 2021ला तर 37 लाख रुपये घरपट्टी बाकी होती। मी बिल्डरच्या मागे लागून 12 लाख रुपये घरपट्टी वसूल केली, परंतु नंतर सरपंचाने त्यांचे काय सेटलमेंट झाली, घरपट्टी वाढतच गेली। 44 लाख रुपये घरपट्टी असताना सुद्धा सरपंच त्यांच्यावरती कुठली कारवाई करत नाही। मी मागच्या वेळेला जप्तीचा ठराव घेतला, तो जप्तीच्या ठरावावरती पण कुठली कारवाई करत नाही। ते म्हणतात मार्गदर्शन घेऊ, तर सरपंचांचं नक्की चाललंय काय? बिल्डरला का पाठीशी घालतात? तर ती घरपट्टी लवकरात लवकर वसूल करावी, अन्यथा त्या डिस्को रिसॉर्टला जप्त करावं अशी माझी मागणी आहे प्रशासनाकडे। पाचवी मागणी माझी आहे, कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय जुलै 2024 मध्ये दुरुस्तीची प्रशासकीय मान्यता काढली आणि ते कार्यालय दुरुस्त केलं जातच नाही। वर्क ऑर्डर त्याची 2025ला एप्रिल मध्ये काढण्यात आली। 8 महिने आधी ऑक्टोबर 2024ला सरपंचांनी कार्यालय भाड्याच्या घरात खोलीत आणलेलं आहे गाल्यामध्ये, आणि ते दुरुस्तीचं काम करतच नाही। त्याचा एक ठेकेदार पहिला बदली झाला, दुसऱ्या ठेकेदाराला काम दिलं, त्याची मुदत संपून गेली, तर ठेकेदार काम करत नाही। ठेकेदार हे सरपंचाच्या जवळचे, त्यामुळे जाणीवपूर्वक सरपंचांना घोटाळे करायचे म्हणून ते पंचायत दुरुस्तीचं काम करत नाही व इथलं भाड्याच्या गाडीतलं जे पंचायत चालू आहे ते तिकडे नेत नाही। तर माझी प्रमुख मागणी अशी आहे की ते जे पंचायत कार्यालय आहे ते सुस्थितीत आहे, तर इथलं जे भाड्याच्या गाडीत सुरू असलेलं कार्यालय आहे ते तात्काळ तिथे घेऊन जावं अशी माझी मागणी एक प्रशासनाकडे आहे। तसेच 6वी मागणी आहे, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू संकुल विकास प्राधिकरण क्षेत्र मौजे भामोती येथील साईबाबा मंदिर ते मॉर्निंग बिल्डिंग ते ब्रिज पर्यंत हा जो बाजूचा 60 फुटी रस्ता आहे तिथे रस्त्याचं काम सुरू आहे,
तर बिल्डर तिथे रस्त्याचं काम थांबवतात कॉन्ट्रॅक्टरचं. हे बिल्डर म्हणतात 60 फुटावरती आम्ही परवानगी घेतली, दुसरा बिल्डर म्हणतो मी घेतले. तर माझी मागणी अशी आहे की ते 60 फुट रस्त्याची मोजणी करून जे काही अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकावे अशी नेरळ विकास प्राधिकरणाकडे मी मागणी केलेली आहे. 7वी मागणी आहे माझी अतिशय प्रमुख आणि महत्वाची. कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम मार्ग दाखले दिले, बिल्डिंगला पूर्णत्वाचा दाखला दिला. 18 जुलै 2016च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन दुसऱ्याच्या जागेत मनमानी करून कर आकारणी करण्याचे काम सरपंचांनी केलेलं आहे. दुसऱ्याच्या जागेत म्हणजे इथंच बाजूला जे बांधकाम झालेलं आहे, मागच्या वेळेस मीडियाच्या समोर त्या कामगारांनी सांगितलं सुद्धा की हे सरपंच महेश उर्ले यांनी काम करायला सांगितलेलं आहे. आणि त्याला सरपंच महेश उर्ले दीपाली गंद्रे यांची जागा असताना सुद्धा बरकत अली बाजी यांच्या मिसेसच्या नावाने घरपट्टी केली व ती नंतर आपल्या भावंडांच्या नावाने केलेली आहे. तर त्याची अनधिकृत बांधकामाची घरपट्टी रद्द करून ते बांधकाम काढून टाकावे तात्काळ, अशी माझी एक 7वी मागणी आहे. आणि कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये नार्क दाखले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देण्यास नकार दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे त्याचं. तर जर वरिष्ठ कार्यालयात जर नार्क दाखले लागले तरच तो दाखला घेण्यात यावा, अन्यथा सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ते दाखले देऊ नये. तरी सुद्धा सरपंचांनी 19 दाखले नार्क दाखले दिलेले आहेत आणि एका बिल्डिंगला फॅन्टसी निकेतन पूर्णत्वाचा दाखला दिला. त्या पूर्णत्वाचा दाखला दिल्यामुळे 420चा गुन्हा सरपंच महेश उर्ले व ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती झालेला आहे आणि ते अटकपूर्व जामीन घेऊन त्यांची कोर्टामध्ये केस सुरू आहे. तर सरपंचांचा जो मनमानी कारभार सुरू आहे त्याची सखोल चौकशी करून कोल्हारे ग्रामपंचायतीचं दप्तरच तपासणी करावी अशी मागणी मी गटविकास अधिकारी व सीओ मॅडमकडे केलेली आहे. 8वी मागणी आहे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील फुले गावठाण जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे, अनधिकृत बांधकाम सुरू आहे. स्वतः सरपंचाचे नातेवाईक जे सदस्य आहेत त्यांचे सदस्यांचे नातेवाईक यांचे शासकीय जागेत अतिक्रमण आहे. त्याची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी 2011च्या आधीची जी घरे आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे व 2011च्या नंतरची जी घरे आहेत परवानगी न घेतलेली ती संपूर्ण बांधकाम काढून टाकावी अशी एक मागणी मी जिल्हाधिकारी रायगड व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 74चा 5 कोल्हारेचा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्याची मोजणी करून तेथे रस्त्याचे अतिक्रमण वगैरे आहे ते काढण्यात यावं व तो रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात यावा अशी एक मागणी माझी 9वी आहे. 10वी मागणी माझी अशी आहे का नेरळ बस स्टँड रस्त्याचा रस्ता उपोषण करून मागणी करून तो मी पूर्ण करून घेतला. आता त्या रस्त्याला संरक्षण भिंत गरजेची आहे. 2021 मध्ये पण मागणी केली, 22 मध्ये पण मागणी केली होती उपोषणात, परंतु संरक्षण भिंत तिथं काय होत नाही. संरक्षण भिंत नसल्यामुळे तिथे गाड्या डायरेक्ट शेतामध्ये अपघात वगैरे होतात. तर तिथे संरक्षण भिंत व्हावी अशी माझी एक 9वी मागणी आहे. तसंच 10वी मागणी माझी अशी का कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते बोपेले कोल्हारे येथील नेरळ कलम राज्य मार्ग ते हजारे नगर ते मुख्य रस्त्यापर्यंत असलेले 60 फुटी डीपी रस्त्याची मोजणी करून रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढण्यात यावे. इकडे डीपी रस्ता 60 फुटी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेत, ओपन स्पेस वरती अतिक्रमण झालेत, ती पूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात यावी अशी माझी 11वी मागणी. आणि 12वी मागणी माझी अशी आहे का या नेरळ विकास प्राधिकरणामध्ये जेवढी काय अनधिकृत बांधकाम झाले अतिक्रमण झालेले आहेत त्याची यादी मला मिळावी. तर त्यांनी नेरळ प्राधिकरणाने यादी दिलेली आहे. याच्यामध्ये पूर्णपणे त्या यादीमध्ये अनधिकृत बांधकामांची पूर्ण यादी आहे. माझी एकही मागणी आता अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही 12च्या 12 पैकी मागण्यांपैकी. आणि गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काही संपर्क वगैरे केलेला नाही. फक्त नेरळ विकास प्राधिकरणाने संपर्क करून 10 दिवसात अनधिकृत बांधकाम काढण्यात येतील असं मला लेखी पत्र दिलंय. मी त्यांना सांगितलं की 10 दिवस मी उपोषणला इथे बसेल, 10व्या दिवशी तुम्ही बांधकाम काढण्याची सुरुवात केली का मी उपोषण मागे घेईन. त्यांनी विनंती केली का तुम्ही उपोषण मागे घ्या. तर 4 ते 5 वेळा असं यांनी आश्वासन दिले, अनधिकृत बांधकामावरती कारवाई केलेली नाही. आता माझा जीव गेला तरी चालेल पण मी उपोषण सोडणार नाही. 100% यांनी कारवाई करावी. आणि ह्या अनधिकृत बांधकाम 1.5 वर्षापूर्वी काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा दिल्या होत्या. 3 दिवसाची नोटीस पण दिली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई का केली नाही, ही कारवाई थांबवण्यामागचा आका कोण याचा पण शोध घेणं गरजेचं आहे. कारण की अनधिकृत बांधकाम वाचून त्यांना पण टक्केवारी जाते का, इकडे यांना पण टक्केवारी जाते का, कोण कोण आका आहेत याचा शोध मी लवकरच घेईल आणि तुम्हाला त्याची माहिती तशी सांगेल.